युद्धविरामामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळते। सेन्सेक्स 2766 अंकांनी आणि निफ्टी 825 अंकांनी वधारलाय। शेअर बाजार तब्बल 3% उसळी झाली। अमेरिका इराणमधील तणाव निवळल्यानं आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानं जागतिक बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ पाहायला मिळाली। केदार ओक आपले शेअर मार्केट तज्ञ आपल्या सोबत आहेत। केदारजी, हा तात्पुरता दिलासा जरी मानला जात असला तरी हेही खरं आहे की मधल्या काळात फक्त रेड असलेल्या पोर्टफोलिओमध्ये जरा धगधुगी दिसायला लागलेली आहे। याच्या पुढची वाटचाल तुम्ही कशी पाहता? तात्पुरती बाजाराची तेजी दाखवली आहे, त्यामध्ये सर्वप्रथम लोकांनी प्रॉफिट बुकिंग करून घ्यावं हे माझं प्रामाणिक मत आहे आता। कारण की परत 15 दिवसाची जी गॅप आहे ती बघता आणि गेल्या काही दिवसांचा अनुभव बघता ट्रम्प ज्या पद्धतीने स्टेटमेंट करतात सकाळी दुपार संध्याकाळी डॉक्टरांच्या डोसांसारखं, ते पण खूप महत्वाचं आहे। आता तरी त्यांनी सीज फायरचं अनाउन्समेंट केलेली असते तरी पुढच्या स्टेप्स कशा घेतात त्याच्यावर खूप महत्वाचं आहे। पण या काळामध्ये जी सप्लाय चेन, जागतिक सप्लाय चेन जी डिस्टर्ब झालेली आहे ती पुढे काही काळ सगळ्याच देशांना त्रासदायक ठरेल। कारण की आज इराणने काय केले, बाजूच्या आखाती देशांवरती अटॅक केल्यामुळे त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरला फार मोठा झटका बसलेला आहे। सो हा जो ग्लोबल इम्पॅक्ट आहे तो ग्लोबल इम्पॅक्ट ऍब्झॉर्ब व्हायला काही महिने जातील। त्यामुळे आताची तेजी तात्पुरती वाटते आणि लोकांनी याच्यात मग बघताना काही चांगले काउंटर्स घेता येतात का पुढच्या काही काळात त्याच्यावर जास्ती लक्ष द्यावं। इन बिटवीन आपला आता इयरली रिझल्ट येतात सुरुवातीला एप्रिल महिना सुरू झाल्यापर्यंत रिझल्ट येतील, त्यांची अर्निंग कशी आहे हे पण बघणं महत्वाचं आहे। आणि एकंदरीत या क्षणात तरी बाजार स्टेबल झाला असं वाटतं। आणि कारण ही जी मुवमेंट आहे ना मार्केटनी स्टेबलाइज व्हायची किंवा बॉटम आउट व्हायची गेल्या 3 दिवसापासून दाखवायला सुरुवात केली होती। आम्ही डेटा अनालिसिस करतो त्याप्रमाणे गेल्या गुरुवारी, शुक्रवारी आणि कालचा सोमवार, मंगळवार या दोन्ही दिवसात मार्केट फॉरेन इन्स्टिट्यूटनी सेलिंग करून सुद्धा पॉझिटिव्ह क्लोजिंग देत होतं। तिथे ती पॉझिटिव्हिटी दिसत होती की बॉटम आपलं मार्केट कुठेतरी झालेलं आहे। ही बाजाराकरता खरी चांगली बातमी आहे। आता पुढच्या गोष्टी कशा घडतात त्याच्या पुढची बाजाराची हालचाल डिपेंड असेल। धन्यवाद केदारजी, आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी।